स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 27. श्रींच्या क्रीडेचे वर्णन. एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात भरून ठेवली होती. महाराजांनी कोणास न कळता त्यातील डाळ चोळप्पाच्या गाईस नेऊन नेहमी घालण्याचा क्रम ठेवल्यामुळे सर्व डाळ संपली. काही दिवसांनी काही सण आला. पुरणपोळी करावी या हेतूने चोळप्पाची बायको डाळ काढावयास गेली. पाहते तो रांजण रिकामा. महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला ठाऊकच होत्या. त्यावरून त्यांचेच हे काहीतरी काम असावे असे तिला संशय येऊन तिने ही गोष्ट चोळप्पास कळविली. चोळप्पाने महाराजास डाळीबद्दल विचारले. तेव्हा महाराजांनी जबाब दिला, हमको क्या मालूम, तुम्हारी गौ डाल खा गई, उनको पूछो. चोळप्पा घरचा फार दरिद्री होता. त्यामुळे त्याच्या बायकोस महाराजांच्या कृतीचा राग येई. असे निदान हाती सापडले असून ओळख पटली नसल्याने ती महाराजास प्राकृत मनुष्य समजत असे. उदाहरण कृष्ण यशोदेचे. महाराज अक्कलकोटी आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आले आहेत म्हणून हकीकत श्रीमंत मालोजी राजास सेवेकऱ्यास राजास सांगितली. राजांनी त्यास उत्तर दिले, साधू खरे कशावरून म्हणावे. आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यास खरे साधू म्हणू. इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामीराज राजांपुढे येऊन उभे राहिले. राजास मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी मनोभावाने श्री स्वामींचे दर्शन घेतले. पुढे काही वेळाने स्वामी महाराज उठून गेले. पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले होते. काही संस्थानाच्या कामासंबंधाने मालोजी राजेसाहेबास त्यांनी बोलावले. राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत आप्पास बरोबर घेतले. टोळ यांनी राजेसाहेबांस सुचले की आपणास राजकीय कामास जावायचे आहे. चोळप्पाच्या घरी साधू आहेत, त्यांचे दर्शन घेऊन जावे. राजेसाहेबांनी टोळ यांच्या म्हणण्यास रुकार दिला. चोळप्पाचे घरी बाजेवर महाराज बसले होते. मेण्यातून उतरताच आत येऊन पाहतात तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजास पुढे जाण्यास धैर्य होईना. अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यावर आत जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. तितक्यात एक शिपायाच्या हातात तलवार होती, ती घेऊन महाराजांनी राजांच्या हातात दिली. तसेच हुजऱ्याच्या हातात पीकदाणी होती, ती घेऊन राजेसाहेबांच्या हातात दिली. मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास गेले. गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते. त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतमाम राजास मिळावा तसा मिळाला नाही. त्यामुळे राजास वाईट वाटले. गव्हर्नर साहेब व राजेसाहेब यांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यासंबंधाने संस्थानात बंदी आली होती. त्याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळीक दिली. महाराजांनी राजास हातात तलवार दिली, त्याचा अनुभव हा आला असे तेव्हा समजले व पीकदाणी दिली याचा अर्थ अपमान होईल असा अनुभवास आला. हे पाहून राजास फार आश्चर्य वाटले. पुढे उत्तरोत्तर राजाची भक्ती समर्थचरणी वृद्धिंगत होत चालली. मग चोळप्पास महाराजांच्या शुश्रूषेबद्दल राजाने 5 रुपये दरमहाची नेमणूक करून दिली. श्री स्वामी समर्थ.